वळूया पुढल्या बातमीकडे. शासकीय रुग्णालयातील परिचारिका रस्त्यावर उतरलेत. शासकीय रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर याचा परिणाम होतोय. तब्बल 400 परिचारिका राज्यव्यापी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. या आंदोलनाची जर दखल घेतली गेली नाही तर या सगळ्याच परिचारिकांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयातील जवळपास 350 ते 400 परिचारिका संवर्गातील कर्मचारी हे आज कामबंद आंदोलन करतायत. त्यांचं शिष्टमंडळ आता माझ्यासोबत आहे. नेमकं काय मागण्या आहेत तुमच्या की जेणेकरून तुम्ही शासनाला आज कामबंद आंदोलनाचा इशारा दिला? मी तुम्हाला हे सांगतो की आज तुम्ही पाहिलेलं आहे की 15-16 तारखेपासून जे काय राज्यव्यापी आंदोलन होतं आझाद मैदान या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आम्ही असं पुकारलं होतं की 17 तारखेपासून बेमुदत संप राहील आणि जर 17 तारखेपर्यंत शासनानं जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 18 तारखेपासून बेमुदत संपाचे हाक दिलेले आहे. मागण्या काय आहेत नेमकी की जेणेकरून शासनाला तुम्ही वेठीस धरताय? यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे शासनाने केलेल्या आता दिलेल्या वेतन त्रुटीचा संदर्भातील विषय आहे. त्यामध्ये 2-3 पदावरती शासनाने वेतन त्रुटी जी आहे ते पूर्ण दिलेली नाही आणि वेतन त्रुटीसाठी शासनाकडेच प्रपोजल गेला असताना देखील आमच्या परिचारिका संवर्गातील 3 पदासाठी त्यांनी वेतन त्रुटी हे त्याच्यामध्ये घेतलेले नाही आणि त्यांना त्या आर्थिक लाभ मिळेल असं केलं नाही. पुढची दिशा काय असणार आहे? पुढची दिशा आमची अशी असेल की जो आम्हाला जी शासनामुळे या रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे किंवा आम्हाला रुग्णाला वेठीस धरायचं नाहीये पण आमच्या मागण्याही मान्य करायच्या आहेत. त्यामुळे आम्ही यावेळेस मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पाठीमागे येणार नाही, ही आमची पुढची भूमिका स्थिर आहे. परिचारिका हा आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा घटक असताना सुद्धा आज परिचारिका संवर्गातील या सगळ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कामबंद आंदोलन करावं लागतंय. परंतु हे कामबंद आंदोलन जर आज शासनाने दखल न घेता नाही थांबवलं तर उद्यापासून हे बेमुदत आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा सुद्धा या सर्व परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय. अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर.